श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला घरच्या घरी कोलंबीचं लोणचं कसं करायचं हे सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। कोणतेही प्रिझर्वेटिव्हज न वापरता फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस सहज टिकणार। स्वच्छ धुवून घेतलेली मीडियम आकाराची कोलंबी आहे। त्यात 2 चमचे हळद घातली आहे आणि 2 चमचे मीठ घालून घ्यायचे आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून 1 तासासाठी आपण असंच मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। कोलंबीचं लोणचं मी बरेचदा घरीच करते, कारण माझ्या मुलाला खूप आवडतं आणि 10-12 दिवस फ्रीजमध्ये सहज राहतं। चवीला तर खूपच छान लागतं। ते लोणचं तुम्ही नक्की करून बघा। 1 तास मॅरिनेशन झाल्यानंतर जर कोलंबीला पाणी सुटलं तर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, पण किमान 1 तास तरी हे मॅरिनेशन झालंच पाहिजे, तर लोणचं आपलं छान टिकतं आणि मीठ त्याच्यात छान मुरलं जातं। पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडं जास्त लागणार आहे। तेल चांगलं तापलं की त्याच्यात आपण बारीक चिरलेला एक पूर्ण लसूण घेतलेला आहे। त्यानंतर थोडं बारीक चिरलेलं आलं घेतलेलं आहे। 3 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि कढीपत्त्याची पानं। हे सगळं आपण टाकून छान परतून घ्यायचं आहे। हा जो लसूण टाकला आहे तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, त्यासाठी किमान आपल्याला 5 मिनिटं द्यायची आहे। हे मिश्रण आपण 5 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। जास्त टिकण्यासाठी आपण ह्यातला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे सुकून देणार आहोत। पूर्णतः ते कोरडं झालं पाहिजे आणि फक्त पॅनमध्ये तेल शिल्लक राहिलं पाहिजे। आता आपला हा लसूण आलं छान शिजलेला आहे। त्याच्यात आता मी मेथी थोडी भाजून भरडशी वाटून घेतली आहे, ती घालून घेतलेली आहे। ती छान मिक्स करून घ्यायची आहे। आंब्याच्या लोणच्या इतकाच चटकदारपणा येण्याकरता कोलंबीच्या लोणच्यामध्ये आपण बेडेकरांचा लोणचे मसाला ॲड करतोय। त्याच्यात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कलर चांगला येण्यासाठी एव्हरेस्टचं तिखा लाल मी 1 चमचा ॲड करते। हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। हे लक्षात असू द्या की तुम्ही कोलंबीला आधीच मीठ लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात जरा जपून मीठ घाला। आता आपण जी कोलंबी हळद मीठ लावून ठेवलेली आहे ती ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यातला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे 2 लिंबांचा रस आपण ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे, म्हणजे लोणचं अजून चटकदार होईल। हा मी घातलेला आहे लिंबाचा रस। कोलंबीचं लोणचं बनून तयार आहे। आता आपण त्याच्यात थोडीशी कढीपत्त्याची पानं घालणार आहोत स्वादासाठी आणि आपलं लोणचं तयार। हे लोणचं तुम्ही नक्की घरी करून बघा। तुम्हाला जर नॉनव्हेज खायचं असलं आणि कधी मच्छी वगैरे तुम्हाला मिळाली नाही तर या लोणच्याचा नक्कीच उपयोग होतो। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एन्जॉय।